हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण तुमच्या सेकंड युनिट मधला चौथा चॅप्टर त्याचं नेम आहे ॲन एपिटोम ऑफ करेज हा पाहणार आहोत. ॲन एपिटोम ऑफ करेज म्हणजे काय हे सुरुवातीला लक्षात घ्या, कारण थोडंसं वेगळं नेम आहे, युनिक नेम आहे आणि यापासून मिळणारा जो काही मेसेज असेल तोही युनिक असेल. तर ॲन एपिटोम ऑफ करेज, एपिटोम म्हणजे काय, तर एखादं एक्स्ट्राऑर्डिनरी एक्झाम्पल किंवा मग आपण या ठिकाणी म्हणू शकतो की इपिटोम म्हणजे याचा अर्थ आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे अ व्हेरी फाईन एक्झाम्पल ऑफ समथिंग, एखाद्या गोष्टीचं खूप छान असं एक्झाम्पल. तर या ठिकाणी आपल्याला करेज म्हणजे धाडसाचं एखादं छान एक्झाम्पल या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. मग ते एक्झाम्पल कोण असू शकतं हे गेस करा. तर आपल्या आजूबाजूला धाडसाचं प्रतीक असलेले बरेचसे व्यक्ती पाहायला मिळतात, पण त्यांच्यापैकी एक किंवा मग त्यांच्यापैकी ज्यांनी आपल्याला खूप वेगवेगळे संशोधन दिले, त्यांचं वैज्ञानिक क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव आहे या सेंच्युरीचे, ते सगळ्यात महान सायंटिस्ट होते. म्हणजेच आपले कोण, डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांच्याबद्दलची पूर्ण माहिती आपल्याला आजच्या या पाठामध्ये पाहिजे आहे. तर आपला वेळ न गमावता आपण आपल्या आजच्या पाठाला सुरुवात करूया. वी ऑफन टेंड अ हाईड बिहाइंड our weakness, disabilities, handicaps, or mourn over them or whole life through डॉक्टर स्टीफन हॉकिंग. तर आपण बऱ्याच वेळेला काय करतो, आपला कन्सर्न हा असतो की आपल्यामध्ये असणाऱ्या जे काही वीकनेस आहेत, डिसॅबिलिटीज आहेत किंवा हँडिकॅप्स आहेत, तर त्याला आपण मॉर्न करणं. मॉर्न म्हणजे काय, तर त्याबद्दल आपण सॉरी असतो, आपल्याला त्याबद्दल दुःख वाटतं की नाही, माझ्यामध्ये अशा डिसॅबिलिटीज हव्या असायला नको होत्या किंवा असे वीकनेस असायला नको होते. पण अ, संपूर्ण आयुष्यभर त्याबद्दल आपण स्वतःच्या मनामध्ये कुढत असतो की नाही, मला माझ्यासोबत असं व्हायला नको होतं किंवा मी हँडिकॅप असायला पाहिजे नव्हतं, डिसॅबिलिटीज नको होत्या मला, माझे वीकनेसेस नको होते, असं आपल्याला वाटतं, राईट? बट डॉक्टर स्टीफन हॉकिंग हे त्यांचे संपूर्ण आयुष्यभर त्यांनी या डिसॅबिलिटीजला फेस केलं. पण त्यांनी कधीच नाही म्हणलं की माझ्या आयुष्यामध्ये अशी डिसॅबिलिटीज का आहेत. त्यानंतर पुढे लक्षात घ्या, वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ द सेंच्युरी, या सेंच्युरीचे सगळ्यात महान असे शास्त्रज्ञ ते होते, डिड नॉट डू सो. पण त्यांनी असं केलं नाही. त्यांनी कधीच नाही म्हणलं की माझ्यामध्ये डिसॅबिलिटीज आहेत, हाऊ कॅन आय रिसर्च, किंवा मग माझ्यामध्ये वेगवेगळ्या डिसॅबिलिटीज आहेत, तर मी माझा जो काही स्टडी असेल तो कसं कंटिन्यू करू शकतो, रिसर्च कसं कंटिन्यू करू शकतो, असं ते म्हणले नाहीत. इन स्पाइट ऑफ सफरिंग फ्रॉम अ व्हेरी रेअर अँड dreaded डिसीज, Dr. Hawking continued his research. Undoubted his explanatory courage should inspire us to do our best even under trying circumstances. He passed away on March 14, 2018. तर त्यांना एक रेअर आणि दुर्मिळ, अगदी रेअर म्हणजे काय तर दुर्मिळ आणि जीवघेणा असा आजार होता. तरी सुद्धा ते डगमगले नाहीत. त्यांनी त्यांचे रिसर्च अनडाउटेडली म्हणजे काय, तर अखंडितपणे कार्यरत ठेवलं, चालू ठेवलं ते. त्यांचं एक्सप्लेनरी, एक्झेम्पलरी म्हणजे काय, तर जे खरंच ॲडमायरेबल होतं, खरंच प्रशंसा करणारं होतं, प्रशंसनीय असं धाडस बघून सर्वांना प्रेरणा मिळते. तर त्यांनी त्यांच्या सर्कमस्टन्सेसमध्ये म्हणजे त्यांच्या फेवरमध्ये ज्या काही गोष्टी होत्या त्या त्यांनी करण्याचा प्रयत्न केला आणि 14 मार्च 2018 रोजी त्यांचा काय झाला, मृत्यू झाला. त्यानंतर आता मग त्यांच्या पूर्ण सुरुवातीपासून त्याच्या बर्थपासून डेथपर्यंत त्यांचा जो काही जीवन प्रवास होता तो आपण आता पाहणार आहोत. Exactly 300 years after the death of great scientist Galileo, Dr. Stephen Hawking was born in Oxford, London on the 8th day of January in 1942. तर बरोबर गॅलिलिओच्या जे काही महान सायंटिस्ट होते गॅलिलिओ, त्यांच्या मृत्यूनंतर 300 वर्षानंतर स्टीफन हॉकिंग यांचा जन्म झाला. कुठे झाला? ऑक्सफर्ड, लंडन या ठिकाणी. कधी झाला? तर 8 जानेवारी 1942 ला त्यांचा जन्म झाला. Little did his parents know that one day their little boy would be held as one of the greatest scientists of the century. तर त्यांच्या पॅरेंटचा असा दावा नव्हता किंवा मग ते असं त्यांना खात्री नव्हती की त्यांचा जो काही मुलगा आहे तो या सदीचा, या सेंच्युरीचा सगळ्यात महान असा सायंटिस्ट बनेल. Neither could anybody imagine that his mind would soar up into space like light. More importantly, none could predict that he would be the very epitome of courage. तर एवढंच नाही तर कोणी सुद्धा इमॅजिन सुद्धा करू शकत नव्हतं, कल्पना सुद्धा करू शकत नव्हतं की त्यांचं जे काही मन आहे ते सोअर अप घेईल, म्हणजे भरारी घेईल. ज्या पद्धतीने एखाद्या स्पेसमध्ये, अंतरिक्षामध्ये एखादी लाईट सहजपणे अगदी तीव्रतेने जाते त्या पद्धतीने ते इतकी मोठी भरारी घेतील. आणि खरं पाहिलं तर त्यांच्याबद्दल कोणीही भाकीत करू शकत नव्हतं की ते
साहसाचं एवढं मोठं छान असं एक्झाम्पल आहेत. त्यानंतर नेक्स्ट पॅराग्राफ लक्षात घ्या. करेज इज अ वंडरफुल थिंग. इट इज दॅट क्वालिटी विच मेक्स पीपल नॉट लूज हर्ट when faced with a great calamity. तर करेज ही खूप आश्चर्यकारक अशी गोष्ट आहे. करेज म्हणजे काय तर धाडस. ज्या व्यक्तीमध्ये करेज नसतं तर ती व्यक्ती आयुष्यामध्ये कुठेही आणि कोणत्याही क्षेत्रामध्ये पुढे जाऊ शकत नाही. कारण तुमच्यामध्ये धाडस असेल, धैर्य असेल, यू कॅन कंटिन्यू एनी टास्क यू हॅव गिव्हन. तुम्हाला जे कोणतं काम देण्यात आलेलं असेल, जे कोणतं तुमचं गोल असेल ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही काहीही करू शकता. तर त्यांच्या आयुष्यामध्ये खूप बऱ्याचशा अडचणी आल्या तरी सुद्धा ते हरले नाहीत. इट वुड नॉट बी अन एक्सग्रॅव्हेशन टू से दॅट डॉक्टर स्टीफन हॉकिंग अ लिव्हिंग लिगॅन्ड ऑफ कॉस्मॉलॉजी. इट इज व्हेरी पर्सोनिफिकेशन ऑफ करेज अँड होप. तर कॉस्मॉलॉजी काय असतो हा प्रश्न पडला असेल तुम्हाला. तर कॉस्मॉलॉजी म्हणजे विश्वाची निर्मिती. तर त्याचा अभ्यास करणारी एक सायन्सची ब्रँच आहे, तर त्याला आपण कॉस्मॉलॉजी म्हणतो. तर त्यामध्ये अभ्यास केला जातो की या विश्वाची निर्मिती कशा पद्धतीने झाली, मग त्यानंतर काय झालं, मग ह्या सर्व प्रक्रियेचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो त्याला आपण कॉस्मॉलॉजी म्हणतो. तर स्टीफन हॉकिंग हे एक लिव्हिंग लिगॅन्ड होते. एक लिगॅन्ड म्हणजे काय तर अतिशय अद्भुत अशी व्यक्ती ज्यांनी त्या एखाद्या क्षेत्रामध्ये खूप पारंगत, त्याबद्दल त्यांचा हात कोणीच न धरू शकत अशी व्यक्ती त्या होत्या. An average child, Stephen grew up to be a normal teenager, full of mischiefs and lot of love for music and mathematics. तर एका मध्यम ॲव्हरेज चाइल्ड सारखं, लहान मुलासारखं त्यांची वाढ झाली. तर ते कशा पद्धतीने वाढले, तर एका नॉर्मल टीनेजर सारखं वाढले. तर त्यांनी खूप मिस्चेफ केला. मिस्चेफ म्हणजे काय तर खोड्या केल्या, आगाऊपणा केला आणि त्यांच्या मनामध्ये म्युझिक बद्दल आणि मॅथेमॅटिक्स बद्दल अमाप प्रेम होतं. त्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये म्युझिक आणि मॅथेमॅटिक्स आवडायचं. मग त्यानंतर पुढे काय झालं लक्षात घ्या. इवन दो हिज फादर वॉन्ट हिम टू स्टडी मेडिसिन, ही वॉज बेंट टू स्टडिंग मॅथेमॅटिक्स. जरी त्यांच्या वडिलांना वाटायचं, आता प्रत्येकाच्या आईवडिलांची इच्छा वेगवेगळ्या असतात, पण आपली आवड मात्र वेगळी असते. तर बऱ्याच वेळेला काय होतं, तर आपण पालकांचे आग्रह असतं, आपल्याला जो विषय आवडत नाही तर त्या विषयामध्ये आपण काय करत असतो, त्यांना हवं ते अभ्यास आपण करत असतो. पण त्यामध्ये बऱ्याचशा अडचणी येतात. मग त्यामध्ये आपला जो काही रिझल्ट असेल तो खालावला जातो, अशा गोष्टी घडतात. मग आता आपले जे काही स्टीफन हॉकिंग होते त्यांच्या वडिलांना सुद्धा वाटायचं की त्यांनी मेडिसिनचा म्हणजे औषधांचा अभ्यास करावा. पण स्टीफन हॉकिंग ठाम होते, त्यांना मात्र गणिताचाच अभ्यास करायचा होता. इवन दो हिज फादर वॉन्टेड टू स्टडी मेडिसिन. त्यानंतर लक्षात घ्या, द युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड ॲट दॅट टाइम डिड नॉट हॅव अ कोर्स ऑफ मॅथेमॅटिक्स, सो ही ऑप्ट टू स्टडी फिजिक्स इन्स्टेड. तर त्यावेळेला ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये मॅथेमॅटिक्सच्या संबंधात कसल्याही प्रकारचा कोर्स अवेलेबल नव्हता. म्हणून मग त्यांनी मॅथेमॅटिक्सला स्किप केलं आणि त्यानंतर त्यांनी मग फिजिक्सचा अभ्यास करायला सुरुवात केली. ॲट द एज ऑफ 17, स्टीफन स्टार्टेड नोटिसिंग दॅट he was becoming increasingly clumsy and even fell down a couple of times for no reason. वयाच्या 17व्या वर्षी स्टीफन यांनी नोटीस करायला सुरुवात केलं. त्यांच्या असं लक्षात आलं की ते दिवसेंदिवस क्लमझी होत आहेत, म्हणजे अस्ताव्यस्त होत आहेत, वेंधळे होत आहेत आणि कारण नसताना सुद्धा ते बऱ्याच वेळेला पडत आहेत. म्हणजे त्यांना चक्कर वगैरे येत असावी आणि ते पडत असावेत सतत सतत. This perplexed him and he went to see his family doctor, who diagnosed him as suffering from an extremely rare disease, ALS or yellow Gehrig's disease, that affects the nervous system and eventually weakens all the muscles. Perplexed म्हणजे काय तर full of difficulty and confused. त्यांच्या मनामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ निर्माण झाला की माझ्यासोबत असं का होत असावं. मग म्हणून त्यांनी ठरवलं की त्यांनी त्यांच्या फॅमिली डॉक्टरकडे जातील, त्यांची भेट घेतील, त्यांच्याशी ते सल्लामसलत करतील. मग तिथे गेल्यानंतर त्यांचं चेकअप करण्यात आलं आणि त्यांना सांगण्यात आलं की त्यांना एक खूप रेअर असा डिसीज आहे, ज्याचं नाव आहे ALS और ज्याला आपण LOU गेरिग्स डिसीज म्हणतो. तर याचा परिणाम हा टोटली नर्वस सिस्टीममध्ये होतो आणि नर्वस सिस्टीममध्ये काय काय येतं, तर आपलं ब्रेन आहे आणि स्पायनल कॉर्ड. तर हे महत्त्वाचे 2 अवयव येतात, जे की आता ब्रेन पूर्णपणे डॅमेज झाला तर आपली नर्वस सिस्टीम वर्क करेल का, आपल्या बॉडीमधले फंक्शन नीट कार्य करतील का, नाही करू शकणार. कारण सर्व बॉडी फंक्शन्सचा मास्टर माइंड हा आपला ब्रेन असतो, राईट. तर त्यांचे बॉडीचे मसल्स विकन व्हायला लागले. मग त्यानंतर स्टीफन सेज दॅट इवन ॲज अ चाइल्ड हिज मसल कोऑर्डिनेशन वॉज नथिंग टू राईट होम अबाउट. तर त्यांचं जे काही मसल कोऑर्डिनेशन होतं, एक लहान मूल म्हणून ते कसल्याही प्रकारे व्यवस्थितपणे नव्हतं.
He recollects that his handwriting would send his teacher into a fit of frenzy, nor was he inclined towards sports. Nevertheless, this is came as a bolt from the blue. फिट ऑफ फ्रीझी म्हणजे काय तर ग्रेट अनॉयन्स ऑर अ रेक, म्हणजे खूप त्रागा किंवा खूप त्रास व्हायचा. तर आता त्यांचे मसल व्यवस्थितपणे कोऑर्डिनेट करत नव्हते. मग त्यांचे जे काही टीचर होते, तर त्यांचा होमवर्क चेक करण्यासाठी त्यांनी जे काही लिहिलं, तर त्याच्यासाठी मग त्यांना खूप त्रास व्हायचा. म्हणजे स्टीफनची हँडरायटिंग व्यवस्थित यायची नाही, त्यांच्यामध्ये मसल कोऑर्डिनेशन नव्हतं नसल्यामुळे. मग त्यांच्या टीचर्सला त्यांचे पेपर असतील, एक्झाम असतील किंवा मग होमवर्क असेल, तर ते चेक करण्यासाठी त्रागा व्हायचा. तर त्यांनी ते कधीही स्पोर्ट्सकडे वळले नाहीत. तर त्यांच्यावरती आभाळ कोसळल्यासारखं, अ बोल्ट फ्रॉम द ब्लू म्हणजे काय, अ सडन अनएक्सपेक्टेड शॉक और सरप्राईज, अचानकपणे भेटलेला धक्का किंवा मग सरप्राईज ज्याला आपण म्हणतो, आश्चर्यचकित धक्का, तर तो त्यांना भेटलेला होता. हाऊ मच टाइम ही हॅड लेफ्ट, नेक्स्ट पॅराग्राफ आता. हाऊ मच टाइम ही हॅड लेफ्ट ऑन दिस प्लॅनेट वॉज व्हेरी अनसर्टन. द प्रोग्नोसिस वॉज बॅड अँड द डॉक्टर सेड दे could not do much understand, undaunted. तर त्या ठिकाणी लक्षात घ्या की त्यांना ही मच हाऊ मच टाइम ही हॅड लेफ्ट, तर त्यांनी या गोष्टीवरती किती वेळ घालवला त्यांना पण आठवत नाही. प्रोग्नोसिस म्हणजे काय, तर फोरकास्ट ऑफ फ्युचर हेल्थ कंडिशन. तर त्यांना समजलं होतं की भविष्यामध्ये डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं, भविष्यामध्ये तुम्हाला काहीच आणि कसल्या पद्धतीने हालचाल करता येणार नाही. तुम्ही टोटली काय होणार, तर तुम्ही टोटली तुमचे जे काही बॉडी फंक्शन्स आहेत ते अगदी स्लोली वर्क करतील. तुम्हाला बोलता नाही येणार किंवा मग तुमचे विचार तुम्हाला एक्सप्रेस करता येणार नाही. या सर्व शक्यता डॉक्टरांनी त्यांना अगोदरच सांगितलेल्या होत्या. तर अनडाउटेड म्हणजे कसल्या, नॉट अफ्रेड ऑफ मिसफॉर्च्युन्स. तर दुर्दैवी नशिबाचा विचार न करता स्टीफन डिसाइडेड टू कंटिन्यू हिज रिसर्च अँड इवन गॉट एंगेज टू अ जेन वाईल. तर पुढच्या गोष्टींचा विचार न करता स्टीफन यांनी काय, पुढच्या गोष्टी पुढे काय होईल याचा विचार न करता त्यांनी त्यांचं जे काही रिसर्च होतं, तर ते रिसर्च कंटिन्यू केलं. आणि मग काय झालं, तर त्यांचा जो काही रिसर्च होता, तर त्या रिसर्च बरोबरच त्यांनी जेनी वाइल्ड याच्यासोबत एंगेजमेंट सुद्धा करून घेतली. हॉकिंग सेज दॅट आयरोनिक ॲज इट मे साउंड, इट इज ॲट दिस डिस्मल स्टेज ही बिगॅन एन्जॉयिंग लाईफ द मोस्ट. आणि हीच त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं किंवा मग आयुष्यातले सगळ्यात आनंदी क्षण होते. त्यांनी त्यांच्या आयुष्याला एन्जॉय करायला सुरुवात केलं होतं. This, he says, was he started living life for the moment and continued his doctoral research work with renewed vigor. आणि त्यांनी त्यांचं जे काही रिसर्च होतं ते त्यांनी कंटिन्यू केलं. त्यांनी तो तो जो काही टाइम पिरियड होता त्यांच्या आयुष्यातला खूप छान पद्धतीने एन्जॉय केला. In the meanwhile, the disease worked its way into Stephen's body and left him disabled. He began studying the concept of black holes to get his PhD. By this time, he was confined to a wheelchair and was rapidly losing control of his hands and speech. तर मध्यंतरी काय झालं, तर त्यांचा जो काही डिसीज होता त्यांच्या बॉडीमध्ये, तर त्यांनी टोटली त्यांच्या बॉडीवरती तो डिसीज हावी झाला आणि ते टोटली डिसेबल झाले. म्हणजे त्यांना तर त्यावेळेला ते ब्लॅक होलचा अभ्यास करत होते त्यांची पीएचडी मिळवण्यासाठी. मग त्यांना कॉन्फिड झालं. कॉन्फिड म्हणजे काय, तर लक्षात घ्या की कॉन्फिड म्हणजे त्यांच्या असं लक्षात आलं की ते पूर्णपणे व्हीलचेअरला खेळले गेले. तर त्यांच्या हातामधलं आणि त्यांच्या स्पीचमधलं जे काही कंट्रोल होतं ते टोटली काय झालं, तर लूज झालं. The study of black holes sparked his imagination with bright ideas. आणि ब्लॅक होलची जी काही कल्पना होती त्यांच्या ब्राईट आयडियाला ती काय, इमॅजिनेशनला ती मदत करत होती की म्हणा, किंवा मग त्यांच्या कल्पनांना ती दिवसेंदिवस चमकवत होती. He made many epoch-making statements that shook established theories. तर त्यांनी खूप इपोच मेकिंग म्हणजे काय, ऑफ ग्रेट इम्पॉर्टन्स ॲट पर्टिक्युलर रेस्ट्रिक्टेड टाइम. तर त्यावेळेला विशिष्ट कालावधीकरिता त्यांनी खूप महत्त्वाचे स्टेटमेंट केले, विधान केले. त्यांच्या ज्या काही थेअरीज होत्या त्या थेअरीज पब्लिश करण्यात आल्या. Scientists believe that the universe began with a big bang. To explain this concept better, Stephen invents what is known as algebra. तर शास्त्रज्ञांचा असा दावा आहे किंवा असा विश्वास आहे की या विश्वाची निर्मिती बिग बँग या थेअरीमधून झाली. तर बिग बँग म्हणजे काय, एक स्फोट होता, मोठा महास्फोट होता, ज्यामध्ये या विश्वाची निर्मिती झाली असं सांगण्यात आलेलं आहे. तर
बऱ्याचशा सायंटिस्टचा असा दावा होता की या बिग बँगद्वारे आपली विश्वाची निर्मिती झाली. मग हा जो स्टीफननी काय केलं तर ते सिद्ध करण्यासाठी तो जो काही कॉन्सेप्ट आहे, ती जी काही संकल्पना आहे ती स्पष्ट करण्यासाठी त्यांनी लाय अल्जेब्रा नावाचा जो काही भाग होता तो त्यांनी शोधला. दो कॉन्फिड टू अ व्हीलचेअर with no control over his body, save a finger with a computer to help him express his thoughts. तर ते त्यांच्या त्या व्हीलचेअरवरती जरी खेळलेले असले तरी सुद्धा त्यांच्या बॉडीवरती कुठल्याही प्रकारचं कंट्रोल नव्हतं. त्यांनी काय केलं तर त्यांच्या हाताच्या जे काही आपले बोटं असतात तर त्याच्या मूव्हमेंटवरून त्यांचे विचार कशा पद्धतीने कॉम्प्युटरला समजतील, एक्सप्रेस केले जातील हे त्यांची सोय त्यांनी करून ठेवली. डॉक्टर हॉकिंग इज अन ऑथॉरिटी ऑफ प्रोफाउंड सब्जेक्ट्स ऑफ सायन्स. तर डॉक्टर हॉकिंग हे सायन्स या सब्जेक्टचे प्रोफाउंड ऑथॉरिटी होते. न्यूमरस ऑनरली doctorates and awards have been bestowed on him. तर खूप मोठ्या प्रमाणात असंख्य अवॉर्ड्सने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. आता या ठिकाणी लक्षात घ्या, bestowed on म्हणजे ग्रँटेड ॲज अन ऑनर म्हणजे मान सन्मान दिला गेला त्यांना. ही इज अ फेलो ऑफ रॉयल सोसायटी अँड मेंबर ऑफ द US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स. तर ते रॉयल सोसायटी आणि नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसचे काय आहेत, मेंबर आहे. In spite of being considered Einstein's equal in intelligence, Dr. Hawking is a very humble man. तर आइन्स्टाईनच्या लेवलचा त्यांचा IQ असताना सुद्धा ते खूप नम्र अशी व्यक्ती होते. He was authored many books dealing with his awesome ideas, keeping a layman in mind. लेमॅन म्हणजे काय तर एक विशिष्ट पद्धतीचं जी काही संकल्पना आहे. आता या ठिकाणी लेमनचा एक विशिष्ट अर्थ देण्यात आलेला आहे. अन ऑर्डिनरी पर्सन विदाउट एनी स्पेशल स्किल्स ऑर नॉलेज. एखादा सामान्य माणूस ज्याच्याकडे कसल्याही प्रकारचं नॉलेज नाही किंवा स्किल नाहीये, अशा पद्धतीने ते त्यांनी त्यांच्या मनामध्ये मांडलं. हिज रायटिंग इज फुल ऑफ विट अँड ह्युमर. त्यांचं जे काही लेखन आहे ते खूप म्हणजे विट म्हणजे काय, ज्याला आपण काय म्हणतो तर विट म्हणजे हास्यास्पद किंवा मग ह्युमर. ह्युमर म्हणजे काय तर पुढच्या व्यक्तीला हसवणारं, व्यवस्थितपणे समजणारं त्यांचं लिखाण होतं. हिज स्टाईल इज सो ल्युसिड अँड नॉन सायंटिस्ट कॅन ऑल्सो अंडरस्टँड हिम. तर त्यांची जी काही स्टाईल होती ती खूप ल्युसिड होती आणि त्यामुळे आपल्याला त्यांची जी काही नॉन सायंटिस्ट भाषा होती त्यामुळे सर्व त्यांचे बुक्स आपल्याला समजतात. हिज बुक अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम इज वन ऑफ द बेस्ट सेलिंग बुक्स ऑफ आवर टाइम्स. तर त्यांचं एक पुस्तक त्याचं नाव होतं अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम. तर त्यावेळेला ते सर्वात जास्त विकलं जाणारं पुस्तक म्हणून ओळखलं जात होतं किंवा ते विकलं गेलं. On being asked how he feels about having the dreadful ALS, Dr. Hawking, the wittiness of optimism and hope says, not every difficult from the rest. तर क्विटी सन्स म्हणजे काय तर परफेक्ट एक्झाम्पल. ऑप्टिमिझम म्हणजे काय तर स्टेट ऑफ हॅव्हिंग पॉझिटिव्ह बिलीफ. तर डॉक्टर स्टीफन हॉकिंग म्हणतात की माझ्याकडे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड होता आणि त्याचा वापर करून मी नॉर्मल लाईफ जगण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला. आय नॉट थिंक अबाउट माय कंडिशन ऑर रिग्रेट द थिंग्स इट प्रिव्हेंट्स मी फ्रॉम डुईंग विच आर नॉट मेनी. तर मी कधीच माझ्या डिसॅबिलिटीजचा विचार केला नाही. ज्या डिसॅबिलिटीजमुळे मी माझ्या रिसर्चपासून किंवा मग माझं जे काही काम होतं त्यापासून मी दुरावलं जाईल असा विचार मी कधीही माझ्या डोक्यामध्ये आणला नाही. त्यानंतर डॉक्टर हॉकिंग फर्मली बिलीव्स दॅट इन द नेक्स्ट मिलियनम science will discover the core secrets of the universe, its origin, its history, and maybe even predict its ultimate demise. डॉक्टर हॉकिंग यांचा असा ठाम विश्वास आहे. ते निश्चितपणे सांगतात की आपले जो काही विज्ञान आहे, टेक्नॉलॉजी आहे, ते पुढे भविष्यामध्ये खूप वेगवेगळे शोध लावले जातील. त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी घडतील आणि बऱ्याच वेळेला त्या विज्ञानाच्या मदतीने इतिहास सुद्धा रचला जाईल. Like Dr. Hawking, there are many people who display extraordinary courage in their lives. Let us salute all those brave people who, in spite of being disabled, strive to do their best. तर डॉक्टर हॉकिंग सारखे बरेचसे लोक आहेत जे काय करतात तर एक खूप छान असं एक्झाम्पल आपल्या समोर ठेवतात धाडसाचं. तर अशा ब्रेव्ह माणसांना, अशा ब्रेव्ह लोकांना आपला सॅल्यूट. तर त्यांच्या डिसॅबिलिटीजचा विचार न करता जे त्यांचं बेस्ट देतात.
तर आता यामध्ये डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांच्याबद्दलची सर्व माहिती आपल्याला मिळाली. ते कुठे अभ्यास केले, कशा पद्धतीने केले, ते त्यांची थिंकिंग कशा पद्धतीने होती किंवा त्यांचा ॲटिट्यूड कशा पद्धतीचा होता, अप्रोच काय होता, या सर्व गोष्टी आपण व्यवस्थितपणे पाहिलेल्या आहेत. आणि या ठिकाणी आपला जो काही हा चॅप्टर होता तो संपतो. तर त्यावरून आपल्याला एकच गोष्ट समजते की तुमच्यामध्ये काही वीकनेस असतील, काही डिसॅबिलिटीज असतील, तर ते तुम्ही विसरा आणि त्यावरती मात करून तुमच्यामधलं जे काही बेस्ट असेल ते देण्याचा प्रयत्न करा. तर या ठिकाणी आपला हा चॅप्टर या ठिकाणी संपतो. सो गाईज वी विल स्टॉप हिअर. तर अशाच पद्धतीने आता पुढचे या चॅप्टरचा जो काही वर्कशॉप आहे, चिटचॅट आहे, लँग्वेज स्टडी असेल, मार्जिन क्वेश्चन्स असतील, तर ते सर्व पाहण्यासाठी तुम्हाला आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला 10th स्टँडर्ड इंग्लिश या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील, तर ते पाहायला विसरू नका. त्याच पद्धतीने बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आता या भागावरती तुमचे जवळपास सर्व डाऊट्स क्लिअर झालेच असतील, पण जे काही रिमेनिंग डाऊट असतील तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता किंवा मग तुम्ही आपल्या ऑफिशियल नंबरवरती सुद्धा मेसेजेस स्वरूपात विचारू शकता. सो फ्रेंड्स, वी विल स्टॉप हिअर. वी विल मीट अगेन इन द नेक्स्ट सेशन. बाय गाईज, टेक केअर, सी यू अगेन लेटर.